पाटा संघ मॅच खेळण्याची हाऊस पाहिजे आणि आपण वेळेवरती का पोहोचत नाहीत. आज प्रत्येकाकडे या टू व्हीलर गाड्या आहेत, फोर व्हीलर गाड्या आहेत, त्यामुळे तुम्ही वेळेवरती येणं खूप गरजेचं आहे. बारावा खेळाडू पाठवा. चला सत्य खारुडकर एक 12वा खेळाडू पाठव. अगदी असं वाटलं की घरून चालत आलेत की काय. एवढ्या 12वा खेळाडू आमचा थकलाय काय, भरपूर जास्त काम केलं आज. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असणारे चैतन्य चौधरी, नॉन स्ट्राईकवरती ऋषी खारुडकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये. चैतन्याची फलंदाजी आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिली, लांब लचक षटकार लगावणी ज्याची ओळख राहिली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देतो राजू फडके. राजू फडके पंचाचा इशारा, गेम ऑन. अगदी टाइम अलर्ट असणार आहे. 7:22 मिनिटं झालेत आणि दोन्ही 12वे खेळाडू 20 मिनिटाचा अवधी आहे. 12वे खेळाडू 20 मिनिटाचा अवधी आहे. 7:23 मिनिटं झाल्यात. 7:23. पहिला चेंडू वेगवान फेकी आणि पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. पहिल्या चेंडूचा श्री गणेशा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्पर्धेचा तिसरी रजनी, तिसऱ्या रात्रीमधील ही पहिली लढत एफ लॉट्स मधील आपण पाहत आहे. नाणेफेक जिंकली यंगस्टार भोनशेत संघाने. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. राजू फडके गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फेकला सुरेख. यानंतरचा चेंडू येतोय, पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईट. 4+1 5 धावा नशिबाच्या मिळतील फलंदाजी करणाऱ्या दुंदेपारा टीमला. हा चेंडू जोरदार अपील आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. फलंदाज बाद. शतरक्षक येतोय एकदा पूर्ण, पण फलंदाजामध्ये जर आपण पाहिलं दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न सुनीलचा. रनिंग बिटवीन विकेट थोडीशी खराब आणि या ठिकाणी पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये. दोन धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अगदी पायावरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो. राजूची हीच तर ओळख आहे आणि इथे मात्र 5 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. टाइम अलर्ट असणारे 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी असणारे याकडे लक्ष असू द्या. अगदी 7:23 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेलाय. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला देखील अतिरिक्त वेळ खर्च करण्याची अनुमती नाहीये, अन्यथा एखादा खेळाडू तुमचा इनसाइड द सर्कल तुम्हाला 4थ्या 5व्या षटकामध्ये पाहायला मिळेल. हे षटक फेकत असणार राजू फडके.
एक दमदार कामगिरी आपण पाहिली. 7 धावा धावफलकावरती. आणखीन एक फुलर लेनचा चेंडू फेकला गेला आहे. शॉर्ट लॉंग ऑफला चेंडू लॉंग ऑनला चेंडू अडवला जातोय. सुंदर फेकी. 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. P1चे षटक 1 यश. त्यानंतर जर आपण पाहिला त्या षटकातील 2 चेंडूचा धाव खेळ तेच मनोहर पाटील एक गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये त्याने सांगितलं की मैदानाच्या चारही बाजूला नजर केली पाहिजे. त्यानंतर थोड्याच वेळात सागरबाई मांडवकर यांचं देखील आपल्याला आगमन पाहायला मिळेल. थोडंसं व्यस्त आहेत. 8-8:30 वाजता या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. चांगले योगदान स्पर्धेमध्ये पाहताय. स्ट्राईकवरती सत्या खारुटकर ऋषी खारुटकर खेळण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू ऑफस्टिक वरती फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. चैतन्य आऊट झालाय. ऋषी खेळतोय. आणखी एक सुंदर फटका. कावकावना क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातो. क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड. चेंडू सीमा पार चौकार संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. तुम्हाला टीम मीटिंग नाही या षटकासाठी अगदी 5 मिनिटं खर्च केले गेल्यात. 7:28 झाल्यात. 7:23 पहिला चेंडू फेकला गेलाय. 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केलं गेलंय. अगदी अचूक नजर असणारे तुमच्यावरती कोणालाही गै केले जाणार नाही. पुढील मॅच तुमच्या समोर येईल. आमचे स्पर्धेचे आयोजक सूरज भाई पाटील. पुढील मॅच उमरोली आणि चिंचवाडा दोन्ही सगळ्या संघनायक. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. 200 संघ तुम्ही जेवढा वेळ खर्च कराल तर त्यामध्ये तुम्हाला त्याची परिणाम भोगावे लागतील. याकडे लक्ष असू द्या. आम्ही वारंवार सांगणार नाहीत. तुमच्या दोन्ही 12व्या खेळाडूंना आम्ही ते सांगितले. कंकेश फडके नौका गोलंदाजी मार्कवरती. दुसरे फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा जमवल्यात आणि 12ची सरासरी राखली तर किंवा 60 ते 65 या धावसंख्येमध्ये मजल मारण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि इथे मात्र एक चांगली रणनीती आखावी लागेल. हे षटक फेकत असताना कंकेशची गोलंदाजी. हे षटकामध्ये कशा रीतीने रणनीती आखली जाईल. कंकेश फडके गोलंदाजी मार्कवरती. दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. P2चं षटक. समोर फलंदाज सुनील. 5 षटकांची मॅच मैदानामध्ये आणि मनोहर पाटील एकंदरीत जर पाहिलं आयोजकांनी घेतलेला एक चांगला निर्णय. समीरदादा पाटील यांचं कौतुक करावं लागलं. अध्यक्ष षटकाची दमदार स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती कंकेश. स्लोवर चेंडू फेकलाय. हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक येण्यात या. 1 धाव कंप्लीट केली जाईल. तेवढी चांगली फेकी आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. P2च्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आपण पाहताय. तब्बल क्षेत्ररक्षण करत असताना अतिरिक्त वेळ खर्च केला. त्यानंतर पॅनल्टीला देखील आपण पाहिलं. हाच कडवी नजर असणार आहे संपूर्ण आमच्या आयोजन टीमची. आणि हे आयोजन म्हटलं की नक्कीच आपण पाहताय रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषकाची दमदार स्पर्धा पाहताय. स्पर्धेचे सर्वेसर्वा भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा समीरदादा पाटील यांच्या माध्यमातून साकार होणारी नाईटची स्पर्धा. आडव्या बॅटने खेचून चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या मिरिटपर्यंत पोहोचला नाही आणि हा चेंडू जाईल डॉट. कारण कंकेशकडे क्षमता आहे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची आणि ते या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं. अगदी सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. हे षटक फेकत असताना फिंगर रोलअप. वारंवार ऑन साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु जर चेंडू ग्रामीण टेनिसमध्ये मनोहर पाटील आपण अनेक वेळा पाहतो ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न का केला जातोय. पण तो ऑफस्टिकवरती चेंडू जर ऑफ साईडला कट केलाय त्यानंतर गली क्षेत्रामध्ये चेंडू खेळलेत तर त्या ठिकाणी आपल्याला फटके मोठे पाहायला मिळतील. पण हा प्रयत्न ऑन साईडला मारण्याचा राहिलाय. खराब क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढील मॅच देखील तुमच्या समोर असेल.
स्लोवर चेंडू खराब क्रिकेट या ठिकाणी वारंवार ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न लगातार 3 चेंडू डॉट फेकले गेले कंकेश फडकेच्या माध्यमातून आणि इथे मात्र पदतालिकेचा वापर कमी पाहायला मिळाला फुटवरचा अभाव या ठिकाणी पाहतो सत्या खारुडकर याची दमदार फलंदाजी आपण पालीच्या स्पर्धेमध्ये ऋषी खारुडकरची आपण पाहिली दमदार कामगिरी ऋषीची अगदी आपण पालीच्या मैदानामध्ये पाहिली होती हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिला स्लॉट मध्ये डीप लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार षटकरण शेवट गोड केलाय आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर चिंचवाडा संघाचा संघनायक आणि त्यानंतर उमरोली या 2 संघामध्ये टॉस केला जाईल दोन्ही संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी संपर्क साधा आणि इथे जर मात्र आपण जर एकंदरीत जर पाहिलं तर काय दमदार गोलंदाजी राहिली आहे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील हे षटक फेकत असताना टाईम अलर्ट देखील असणार आहे गोलंदाजी मार्कवरती राजू फडके पुढे दुसरं षटक फेकत असताना वैयक्तिक कोट्यामधील सांघिक तिसरं षटक हा चेंडू खोदून काढला सुंदर फटका डीप लॉंग आपला चेंडू येतो एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का फेके देखील अचूक पाहायला मिळाली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 25 धावा धावफलकावरती इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल विनंती असेल स्वर्गीय प्रीतमदादा प्रतिष्ठान अंडर 22 ओम साई चिंचवाडा टीमचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल्या जय हनुमान उमरोली या 2 संघनायकांमध्ये टॉस केला जाईल तिसरं षटक मार्गस्थे 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी गोलंदाज राजू आपटी बाहेर चेंडू फेकला गेलाय परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू अगदी टेकअप होतोय चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली आणि इथे मात्र या षटकामध्ये देखील दमदार कामगिरी पाहिली 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात हे षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी 25 धावा धावफलकामध्ये तिसरे षटक मार्गस्थ असताना फुल्लर लेनचा चेंडू फेकला गेलाय परंतु लेग स्टिक वरती चेंडू आव्हानाचा इशारा आलाय परंतु मनोहर पाटील जर आपण पाहिले या चेंडूला दिशा देण्याची गरज आहे निदान चौकार किंवा षटकाराला असता परंतु हे क्रिकेट खराब पाहायला मिळालं तो राजूने मागील चेंडू देखील एक्स्ट्रा फेकला होता 5 धावा त्या चेंडूवरती आपण पाहिल्या होत्या या एका धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती क्रिकेटमध्ये चेंडू सोडणं ही खराब संकेत आपटी बार चेंडू यावेळेस मात्र पंच इशारा करतात की हा चेंडू आव्हानतर फेकला गेलाय अवंत दावेने संघ जाऊन पोहोचलाय अगदी डोक्याच्या वरून चेंडू जातोय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती
पंच रिव्ह्यू आहे रेफर बॅटिंग टीम फिल्डिंग टीम ओके वाईट बॉल आणि रिव्ह्यू गमावलाय एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमकडे याकडे लक्ष असू द्या अगदी आपटी बार चेंडू आपण पाहिला डोक्याच्या वरून चेंडू जातोय 27 धावा धावफलकावरती आणि रिव्ह्यू गमावलाय प्रत्येक संघासाठी एकच रिव्ह्यू असणार याकडे लक्ष असू द्या आणि इथे मात्र वंशज संघाने रिव्ह्यू गमावलाय तिसऱ्या षटकामध्ये राजू सुंदर फलंदाजी पाहायला मिळते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं हिमांशू एक जेवढा चांगला क्रिकेट तेवढा चांगला बैलगाड्या क्षेत्रामध्ये देखील फायर बैलाचे मालक तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक अड्ड्यामध्ये गुलाल जजा नक्कीच नावावरती राहिला फायरच्या आणि धावसंख्या जर पाहिली 28 धावा धावफलकावरती या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल 28 धावा धावफलकावरती 2 षटकामध्ये 19 पाहिल्या या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या गेल्या 19 टोटल 28 धावा धावफलकावरती माफ करा अगदी खोदून काढल्या सरळ हाताने चेंडू जातो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात कंकेश फेके देखील अचूक एक धाव कंप्लीट 3 षटकामध्ये धावफलक धावा लागले 29 अगदी 3 षटक जर आपण पाहिली तब्बल 15 मिनिटाचा अवधी खर्च केला गेलाय चला चिंचपाडा क्रिकेट संघाचा संघनायक तर चला विनंती असेल इथे मात्र चिंचवाडा संघ सुमित फडके गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अगदी 7:23 पहिला चेंडू फेकला गेलाय याकडे लक्ष असू द्या आणि त्यानंतर घडीलाची वेळ पाहिली तर 7:41 गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय पंचांचा इशारा अवंत धावेने संघ जाऊन पोहोचता 30 ही आकड्यावरती अंतिमचे 12 चेंडूचा खेळ बाकी असणारे मनोहर पाटील आणि 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 30 धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण स्ट्राईकला गेलेला सलामीला गेलेला फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय ऋषीच्या मधून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील संघाला शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न राहिलाय खराब चेंडूची फेकी एकदा पूर्ण दुसरी जारी प्रयत्न वेगाने फेकी आपण पाहिली पण सुंदर रनिंग बिटवीन विकेट 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती
हे षटक फेकत असताना आणि विकेट जर आपण पाहिलं धावसंख्या जर आपण पाहिली 32 धावा धावफलकावरती गोलंदाज सुमित फडके गोलंदाजी मार्कवरती एक चांगलं षटक फेकणारी सज्ज वारंवार तोच प्रयत्न आणि खराब क्रिकेट या ठिकाणी पाहिलं सुंदर गोलंदाजी सुमितचं कौतुक करावं लागेल पहिला चेंडू अवांतर फेकला त्यानंतर 2 त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहताय धावसंख्या 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात या षटकामध्ये क्रिकेट खेळत असताना तुमचा पदतालितेचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळालाय अगदी समोर फेकलाय त्यानंतर चेंडूला खेचून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती असेल दुंदेपाडा टीमला मोर्या इलेव्हन दुंदेपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय 38 धावा धावफलकावरती या षटकामध्ये सुंदर अद्याप 9 धावा खर्च केला गेला सुमित फडकेनं आणि हे षटक हाताळत असताना आणखी एक चेंडू जर आपण पाहिला ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर वळतोय पंचांचा इशारा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती ऑफस्टिकच्या बराचसा चेंडू बाहेर फेकला गेलाय 39 धावा धावफलकावरती हे षटक मार्गस्थ असताना या षटकातील अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे 12 धावा एकशा सर्वांमध्ये आणखी एक मिडल ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि कोणतीही चूक त्या ठिकाणी केली नाही क्षेत्ररक्षक छोटू या नावाने परिचित असणारा खेळाडू आपण पाहता हिमांशू फडके चांगली फटका त्या ठिकाणी पाहिला जातोय आणि इथे मात्र चेक देखील फलंदाज बाद आहे चिंचपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा चिंचपाडा स्वर्गीय प्रीतमदादा प्रतिष्ठान ओम साईराम चिंचपाडा संघाचा संगनायक अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आपण असाल तर लगेच आपण संपर्क साधा एक उत्कृष्ट 40+ खेळाडू अविनाशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत समीरदादा पाटील यांच्या वतीने आपणास विनंती येते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं नौका खेळाडू मैदानामध्ये सौरभ खारुटकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो 39 धावा धावफलकावरती एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानातून ऋषिकेश हा बाद झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं हे सुमित फडकेचं षटक ओरपीस लाईनचा चेंडू सुंदर फटका गुडका टेकवला त्यानंतर चेंडूला खेळून गेला एक धाव पूर्ण दुसरी वेगाने आल्यात दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 41 धावा धावफलकावरती अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल 21 धावा धावफलकावरती 12 धावा एक सफलता या षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं अद्याप एका चेंडूची फेकी बाकी असणार आहे आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तरी षटक फेकत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगल्या दिशेने वाटचाल करतोय 41 धावा 10च्या सरासरीनं आणि इथून जर मात्र हा चेंडूची फेकी देखील आपण पाहताय बॅटची कडा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही चेंडू जाईल सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती आणि इथे मात्र 5व्या षटकामध्ये अतिरिक्त वेळ खर्च केला गेलाय 24 मिनिटाचा अवधी खर्च केला गेलाय त्यामुळे एक खेळाडू बोनशेस संघाचा इनसाइड सर्कल पंच असणार आहे याकडे लक्ष असू द्या 3 मिनिटाचा मी ड्रिंक ब्रेक केला परंतु त्यानंतर देखील तुमचा अतिरिक्त वेळ खर्च झालाय हे प्रत्येक संघाला या ठिकाणी ही पेनल्टी असणार आहे 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील पंच याच्याकडे लक्ष असू द्या प्रत्येक
संगनायकासाठी खेळाडूसाठी विनंती आहे, 20 मिनिटाच्या वरती जर तुम्ही वेल घेतला तर तुम्हाला गई केली जाणार नाही. कारण समीरदादा पाटील यांच्या वतीनं आणि सूरज पाटील यांच्या वतीनं विनंती आले की भरपूर वेल अतिरिक्त खर्च केला जातोय. आणि ही पहिली टीम ठरली यंगस्टार बोनशेस संघ. हिमांशू फडके भारतीय संघाला देखील सेमीफायनलमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यायला लागला होता. म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेम तुम्हाला सर्वांना पालन करावंच लागतंय. अतिरिक्त वेळ अजून खर्च केला गेला तर अजून पेनल्टी असणार आहे. म्हणजे लागली एक आत आलाय म्हणून तुम्ही वेळ जास्त खर्च करू शकणार नाही. त्यानंतर 2 रनची पेनल्टी असणार आहे अतिरिक्त वेळ खर्च केला तर. ही आयोजकांची माहिती येते, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वैयक्तिक आमचं काहीच नाही, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कमध्ये हिमांशू. पहिला चेंडू फुलर लेनचा फेकला गेलाय आणि टेस्ट क्रिकेट खेळतोय की काय फलंदाज सुनील. 1 डाऊनला फलंदाज गेलाय आणि फुलर लेनच्या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकारची अपेक्षा असते. पण तो काय स्ट्रॅटर्जी या टीमची आणि हे मात्र प्रत्येकाला समजण्याच्या पलीकडे. 8 चेंडूमध्ये 9 धावांचं 9 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिले सुनीलला. आणि सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली 46 धावा धावफलकावरती. गोलंदाज हिमांशू पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. अगदी दांडी गोल केली, मागील चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर विकेट. महाराजांचं सुंदर गाणं. पण तो मनोहर पाटील एक शोकांतिका नक्कीच आपल्या प्रत्येकाला जाणवतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं फक्त राजकारण केले जाते. आज अनेक गड किल्ल्यावरती जर गेलो तर आपल्याला नक्कीच त्याची दुर्दशा पाहिली तरी राजकारणी फक्त महाराजांच्या नावाचा राजकारण करताना पाहायला मिळतात. कारण प्रत्येक गड जर शिवाजी महाराजांचं गड किल्ले जर आपण पाहिलं ते संवर्धन करण्याची गरज आहे, त्याची डागडुगी करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र तसे कोणत्या प्रकारची रणनीती पाहायला मिळत नाही. हा चेंडू देखील खराब पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने जातो चेंडूपर्यंत, एकदा पूर्ण दुसरीसाठी येतील का आणि दुसरीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. या 2 धावा पूर्ण तिसरीसाठी येतील आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी देखील पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतो की अव्वांतर 2+1 3 धावा. 3 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. एकोणपन्नास धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील खराब फेकला हिमांशूनं आणि त्यानंतर डावखुरी त्याचा फलंदाज अनिकेतला पाहताय. एक आक्रमक खेळाडू या टीमचा नेहमीच राहिला आहे, परंतु 4थ्या 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. संघामध्ये थोडंसं स्ट्रगल. अनिकेत चौधरी एक आक्रमक खेळाडू या टीमचा नेहमीच राहिला आहे. आपटी बार चेंडू शरीरापासून दूरवरची गोलंदाजी. चांगला चेंडूची फेकी आपण पाहिली. 3 चेंडूची फेकी आपण पाहताय. हिमांशू फडके छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं, वेगवान गोलंदाज या टीमचा. आणि त्यानंतर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 15 धावा एक्स्ट्रा सर्वांमध्ये खर्च केल्या गेल्यात. तर मनोज इजा झाली असते 12वा खेळाडू पाठवला तरी चालेल. सिक्सर किंग अर्थात 4 व्हीलर मालिका विराचे 4 व्हीलर बाईका विजेता खेळाडू बायकर मॅन प्रवीण चोरगे याचं या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेचे आयोजक त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या 3 चेंडू किती धावा येतील. शेवटच्या 3 चेंडूमध्ये दुंदीरपाडा विचार करत असेल की 2 मोठे फटके आले तर 59 धावसंख्येमध्ये संघ जाईल, परंतु या ठिकाणी बोनशेस संघ विचार करतो की 2 चेंडू डॉट फेकावे लागतील. 3 चेंडूची फेकी, खराब चेंडूची फेकी आपण पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय बीमरचा. 1+1 2 धावा असतील आणि 2 धाव्याने संघाचा अर्धशतक कंप्लीट 51 धावा. आज तोफे आणि तोफे मिळालेत दुंदीरपाडा संघाला, पण त्याचा फायदा उचलू शकले नाही मनोहर, हे देखील तेवढंच सत्य असणार आहे. फ्री हिटचा चेंडू सुनील खेळण्यासाठी सज्ज असेल.
सुनीलकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की खूप दमलाय की काय. या 2 धावा 51 धावा धावफलकावरती. रोहन पाटील याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. चांगलं योगदान आयोजकांच्या भूमिकेमध्ये. 51 धावा. फ्री हिटचा चेंडू. अगदी शरीरामध्ये थकवा जाणवतोय सुनीलच्या, परंतु या ठिकाणी चौकार किंवा षटकार फ्री हिटच्या चेंडूवरती येईल का याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. हिमांशू खराब गोलंदाजी. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू. खराब क्रिकेट. चेंडू जातोय डॉट. आणि फलंदाजी जर पाहिली सुनीलची 10 चेंडूमध्ये फक्त 8 धाव्यांचं योगदान दिलंय. उमरोली संघाचा संघनायक प्रतिनिधी आपण या. उमरोली टीम 51 धावा धावफलकावरती. खराब क्रिकेट. हा चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध आलाय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावर. चला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 55 धावा धावफलकावरती. 11 बॉलमध्ये 12 जमवल्या सुनीलनं, म्हणजे 2 ओव्हर खेळलाय आणि योगदान फक्त 12 धावांचं. हिमांशू शेवट गोड करेल का त्रिफलाची. आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. 55 धावा झाल्यात. 56 धावांचा पल्ला गाठाचे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असाल टॉससाठी या उमरोली संघ. चला मॅच होऊन जाईल कारण 7:54 झाल्यात. चला लगेच मैदानातून बोनशस संघ आपण बाहेर या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. उमरोली संघ आपला संघनायक पाठवा टॉससाठी. चला आदेश मडबे आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. तर चला क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जा दुंद्रेपाडा संघ. 56 धावा जमवल्या. त्या एक्स्ट्राच्या धावा जर आपण पाहिल्या तर जवळजवळ एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावसंख्या जर पाहिली 17 धावा एक्स्ट्रा. म्हणजे बॅटमधून जे सुनीलला 1 डाऊनला पाठवण्याचा संघनायकाचा निर्णय आपण पाहिला तर काही करू शकला नाही. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर 56 धावा जमवायच्यात. एक चांगली धावगती राखली. या धावा या मैदानामध्ये पुरेशा असतील. गोलंदाजी चांगली करावी लागेल, पण तेवढीच चांगली फलंदाजी बोनशस संघामध्ये देखील आपण पाहिल्या. आणि या धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील, कशा प्रकारे त्या धावा चेस केल्या जातील याचा धावतो ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत उत्कृष्ट मराठी समालोचक आणि हिंदी समालोचक मनोहरजी पाटील वाजे यांच्याकडे. आणि तत्पूर्वी विनंती असेल दोन्ही टीमचे संघनायक उमरोली संघ आपण मैदानाच्या बाहेर मीटिंग न घेता आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. रोहन पाटील यांच्या वतीने विनंती येते की आपण या त्वरित चिंचपाडा संघाचा संघनायक आलाय या थोडं लवकर या, कारण नक्कीच उमरोली संघाला देखील स्पर्धेमध्ये क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी जायचे आणि तिथे देखील ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे ही मॅच आपण थोडीशी थँक्यू सो मच दीपकभाई फडके यांना आपण ऐकत होतो. तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक 2026 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहते आणि सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. पहिला आजच्या रात्रीतला सामना आहे यंगस्टर बोनशेत आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा प्रीत स्पोर्ट्स मोरे 11 दुंद्रेपाडा. क्या बात आहे. पहिल्या सत्र आपण पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या टोटल 55 55 आणि जिंकण्यासाठी 56चं टार्गेट आहे. चला
क्षेत्ररक्षण लगेच सजवायचे. मी विनंती करेन गोलंदाजी करणारा दुसऱ्या सत्रामध्ये संघ आहे प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 दोंद्रेपाडा. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नेऱ्याच्या मैदानावरती नेहमीच जबरदस्त स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. समीर शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण निश्चितच पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करायची. दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा आपण लगेच वळणार आहोत. थोडासा होऊ द्या. या ऐकूया पुन्हा एकदा डीजे प्ले. स्वागत करते हैं दोस्तों. अच्छा मुकाबला है. 56 रनों का टारगेट है. किस तरीके से प्रयास होगा क्योंकि इस मैदान के इतिहास के बारे में चर्चा करेंगे. इस मैदान का इतिहास है निश्चित तौर पर बल्लेबाजों को मदद करती है. विकेट बल्लेबाजों का बोलबाला हमने हमेशा से देखा है इस मैदान के ऊपर. 55 बने 56 का टारगेट. लेकिन फ्लड लाइट में आप जब खेलते हो थोड़ा सा मुश्किल जरूर बनता है. लेकिन गेंदबाज किस प्रकार से गेंदबाजी करेंगे प्री स्पोर्ट्स मोरिया 11 दुंद्रेपाड़ा टीम के, ये भी देखना बड़ा दिलचस्प होगा. कंकेश फड़के और मनोज फड़के मैदान के अंदर 2 बल्लेबाज निकल चुके. मुंशी क्रिकेट टीम को काफी लंबे समय से हमने जरूर देखा है लेकिन हमेशा से ही अच्छी टूर्नामेंट जरूर खेलते हैं. कुछ डे टूर्नामेंट में फॉर्म अच्छा नहीं रहा लेकिन नाइट प्रतियोगिता में फॉर्म की तलाश में जरूर नजर आते हुए. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में हम निकल चलेंगे दोस्तों. 30 गेंदे 56 की है दूरी. कौन जीतेगा बाजी? अंपायर का इशारा आता बा. लेट्स प्ले. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल. गेंदबाज है तैयार. ऋषिकेश खार उठकर पहली गेंद लेकर आड़ा बल्ला घुमाया. सॉफ्ट डिसमिसल. बड़ी मछली है जाल में. मनोज फड़के आए मैदान के बाहर चले गए. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले सन्माननीय भाऊशेठ भोईर साहेब, आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, अध्यक्ष चषक ज्यांची स्पर्धा आपण पाहतोय समीर शेठ पाटील यांचे सासरे बुवा भाऊशेठ भोईर कोपर, त्यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही या अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली. एक्झॅक्टली 8 वाजलेत. त्यानंतर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे 4 षटकं संपवायचे आहेत. सन्माननीय भाऊशेठ भोईर साहेब त्यांचं सुद्धा शुभ आगमन. आदरणीय समीर शेठ पाटील यांचे सासरे बुवा आणि संपूर्ण जितू 11 जर्मन नेरे संघातर्फे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाएंगे दोस्तों मैदान में. पहली गेंद के ऊपर सफलता जरूर आएगी. 56 रनों का टारगेट है मैदान में. ऋषि तैयार. आड़ा बल्ला घुमाया. गेंद हवा में है. इतने आसान मौके आप दे नहीं सकते. कल जब हमने मुकाबला देखा था T20 विश्व कप नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, भारत बनाम न्यूजीलैंड, फिन एलन का वो कैच, शिवम दुबे उसके नीचे कैच छूटा था और सभी की निगाहें उन्हीं के ऊपर थी. लेकिन आखिरकार तीसरी मर्तबा भारतीय टीम ने T20 विश्व कप जीता था. यहाँ पर एक गलती
आपको भारी पड़ सकती है। 56 रनों को बचाना है मैदान में। पहली गेंद के ऊपर सफलता आई थी और दूसरी गेंद के ऊपर आपने एक लॉलीपॉप सा कैच टपका दिया है मैदान में। दबाव बढ़ जाएगा इसके साथ ही आपके गेंदबाज के ऊपर। गेंदबाज है तैयार ऋषिकेश। अगली गेंद, यह अच्छा स्ट्रोक है, जले के ऊपर यह नमक है। स्ट्राइक चेंज हुई, इसका फायदा उठाया कंकेश ने। पहला बड़ा स्ट्रोक, पहला चौका। ठेवलाय भारी समीर दादा पाटलान, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान। थैंक यू सो मच। चौके के मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 5 रन। थोड़ा सा वेट किया, वेट एंड वॉच, इंतजार किया, सब्र रखा, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा बैक टू बैक कंकेश को चौका। संजूभाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा। 9 रन बन चुके, 4 गेंदें पूरी हो चुकी है। थोड़े से महंगे साबित होते हुए, क्योंकि जब क्या छूटा था, स्ट्राइक मिली थी कंकेश को और लगातार 2 चौके दिखाए। सिर्फ दिशा देने की यह कोशिश थी। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 9 रनों के ऊपर एक खिलाड़ी मैदान के बाहर लौट चुका है। अभी भी 47 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। इतना आसान बनेगा नहीं यंगस्टर बोनशेट टीम के लिए। अंतिम गेंद, क्योंकि मनोज को पहली गेंद के ऊपर खोया था। अंतिम गेंद है, एक और अच्छी गेंद, अच्छा फिनिश किया ओवर को। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 9 रन। तर चला इथून मात्र विनंती येते, प्रत्येक षटकासाठी तुम्हाला टीम मीटिंगचा अनुमती नाहीये। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं समाप्त करायचे आहेत क्षेत्ररक्षण करणारा संघ। आणि इथे मात्र आमच्या आयोजन कमिटी सूरज पाटील पुढील मॅच जे असेल टॉस साठी यायचे उमरोली संघ आणि चिंचपाडा या दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधा। ओव्हर टू मनोहर पाटील। पहले ओवर में 9 रन आए, 4 मिनट में ओवर खत्म हुआ है। जितनी देरी आप लगाओगे आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा। एक खिलाड़ी आपका 30 गज के अंदर आ जाएगा। स्ट्रिक्ट टू वार्निंग है, रूल्स आर रूल्स माय फ्रेंड। सभी के लिए नियम एक समान है। पहले ओवर में 9 आए हैं। होमसाई चिंचपाड़ा पहुंच चुके हैं कप्तान। चलो मुकाबला शुरू करना है, देर कर रहे हैं आप दोस्तों। इतना समय नहीं बनता ओवरों के बीच में, फिर मजा बिगड़ जाता है। पहले ओवर में 9 रन आया, 1 विकेट के नुकसान के ऊपर। नया गेंदबाज आएगा चैतन्य चौधरी। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज है कंकेश। गेंद आएगी डॉट। पहली गेंद फेंकी थी चैतन्य की। अच्छी गेंदबाज दिखे, ऊंचे लंबे कद के भी है, यंग खिलाड़ी है, नया सितारा है धुंधलेपाड़ा टीम के लिए। लेकिन किस प्रकार से क्रिकेट खेलेगा ये भी देखने वाली बात है, क्योंकि अब जो ऑर्डर मौका मिला था जब बल्लेबाजी की शुरुआत करने के लिए पहुंचे, रन नहीं बनाया अपने टीम के लिए। और इसी के तहत अब गेंदबाजी से थ्रो गेंदबाज के ऊपर एक्शन ऑब्जेक्शन है। स्क्रीन के ऊपर जम जाएंगे, बिल्कुल ऑन स्क्रीन ऑन फील्ड। चलो ऑन फील्ड जाएंगे हमारे रोहन पाटिल तीसरे अंपायर की भूमिका में। पहली गेंद डॉट जरूर आई थी, 9 रन बने, 1 विकेट के नुकसान के ऊपर। कंकेश का मौजूद रहना अब जरूरी है यंगस्टर बोनशेट टीम के लिए। मजा आएगा मुकाबले में जब इस मुकाबले के क्लाइमैक्स की ओर हम निकल जाएंगे। अगली गेंद, चैतन्य तैयार, कंकेश के लिए गेंद हवा में है, क्या मौका बनेगा? 3 खिलाड़ी, 3 का तिगड़ा, काम बिगड़ चुका है। कैचेस विन द मैचेस जैसे कहा जाता है, और एक के बाद एक लॉलीपॉप से कैच टपका रही है धुंधलेपाड़ा टीम।
खराब ये फील्डिंग का नजारा है। रन बनेंगे टोटल 2 रन इस गेंद के ऊपर। रन बने हैं टोटल 11, 1 विकेट के नुकसान के ऊपर। खराब फील्डिंग का यह नजारा है, ये अच्छी बात नहीं है। यदि आप बड़े मंच के ऊपर बड़े टूर्नामेंट में आप उतरते हो तो इस तरीके के कैचेस आपको लपकने पड़ेंगे। ये आसान से मौके होते जो आपको भुनाने होते, लेकिन यहां पर हम देख सकते हैं आसान से मौके गवा रही है धुंद्रेपाड़ा टीम। इससे दबाव बढ़ेगा। कंकेश को मौका देना आपके लिए धोखा देने के बराबर है। इस बार अच्छा कमबैक है, हम भी किसी से कम नहीं, ये बताने वाला ये गेंद थी चैतन्य चौधरी की। 3 गेंदें फेंकी है, 2 खर्चे है, रन बने हैं टोटल 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हम जरूर देख सकते हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर पूरी तरीके से गिरफ्त में कर चुकी है ये गेंदबाजी। बल्लेबाजों को रोक के रखा है। उमरोली संघ आपला एखादा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा। उमरोली संघाचा प्रतिनिधी अथवा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा ही विनंती। लगातार 2 गेंदे डॉट खेले, इससे दबाव बढ़ेगा। गेंदबाज से तैयार, अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। 4 गेंदें पूरी हो चुकी है इस ओवर की। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। रन बने हैं टोटल 11। जीतने के लिए 56 रनों का टारगेट था। कैसे ये मुकाबला आगे बढ़ेगा, कैसे इन गेंदबाजों से पार पारा जा सकता है। 20 गेंदें और जीतने के लिए 45 रनों की अभी भी जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 धुंद्रेपाड़ा टीम से चैतन्य चौधरी। कंकेश के लिए ये गेंद थी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब फेंकी है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज राजू को हम देख सकते हैं। रन बने टोटल 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अच्छा मुकाबला चलता है। बा अच्छी गेंदबाजी अब तक हमें देखने को मिली है, लेकिन इससे आगे आने वाले समय में किस तरीके से ये क्रिकेट खेला जाएगा। पाटा विकेट है, बल्लेबाजों को मदद है। ऊंचाई ज्यादा है, क्या दूरी मिलेगी। कैच के ऊपर जाना जरूरी था दोस्त। गेंद का इंतजार करना हमेशा से आपको महंगा पड़ता है। विकेट ही आपका मुकाबला जिताती है। दोनों खिलाड़ियों ने कोशिश नहीं करी। 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 14, 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 56 का टारगेट है। आने वाली 19 गेंदें है और 42 रनों की अभी भी आवश्यकता यंग स्टार बोनशेट टीम के लिए। क्या मुकाबला बनेगा यहां से। कंकेश फड़के को जीवनदान मिला। मैं तो कहूंगा राजू को भी पिछली गेंद के ऊपर वो जीवनदान से कम नहीं था। अंतिम गेंद ओवर के आएगी। चैतन्य चौधरी थोड़ा सा स्लो खेल रहे हो धुंद्रेपाड़ा आप, हम आपको बार बार हिदायत दे रहे। ओवर द विकेट से अंतिम गेंद। हल्की सी अपील हुई थी विकेटों के पीछे से। गेंदबाज बिल्कुल इंटरेस्टेड नहीं थे। 2 ओवर की समाप्ति होती हुई। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने टोटल 14, 14 और जीतने के लिए 18 में चाहिए 42। चला 20 मिनिटांमध्ये जर षटक समाप्त झालं नाही सत्या खारुडकर तर एक सर्कल मध्ये शतक असेल जो बोनशेट टीमचा आपण घेतला होता। कोणाला गय केली जाणार नाही। आपण स्पीडली क्रिकेट खेळा याकडे लक्ष असू द्या। जेवढा वेळ खर्च केला तेवढे पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे सर्व संघांना। पहले ओवर के लिए आपने 4 मिनट लिए थे, दूसरे ओवर के लिए आपने 6 मिनट लिए। 8:10 हुए। एग्जैक्टली 8 बजे आपका ये सत्र शुरुआत हुई थी। 8:20 के ऊपर 4 ओवर पूरे नहीं होंगे तो आपका एक खिलाड़ी अंतिम ओवर में 30 गज के अंदर रहेगा। 18 में 42 की आवश्यकता। अच्छा मुकाबला है मैदान में। पहला मुकाबला ग्रुप एफ का हम देख पा रहे यंगस्टर बोनशेत उनके खिलाफ खेल रही है प्री स्पोर्ट्स मोरेलो धुंद्रेपाड़ा। अगला मुकाबला है जर्मन उमरोली उनके खिलाफ खेलने वाली है स्वर्गीय प्रतीत दादा प्रतिष्ठान ओमसाई चिंचपाड़ा। ग्रुप सी का वो मुकाबला होगा। उसके बाद रॉयल उल्वे उनके खिलाफ खेलेगी प्रणवी। हॅलो तर धुंद्रेपाडा संघ आपला एक खेळाडू आतमध्ये जाणारच आहे कारण आपला वेळ अतिरिक्त तुम्ही विचार करा। सनी तैयार।
आड़े बल्ले से इस गेंद को खेला, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है, एक रन मिल जाएगा। हल्की सी कोशिश थी दूसरे रन की, लेकिन मना कर दिया सीधा। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, एक रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 15 रन, आने वाली गेंदें बचेगी 17 गेंदें और जीतने के लिए 41 रनों की अभी भी आवश्यकता है। थोड़ा सा मुकाबला सुस्त चल रहा है दोस्तों। दुंद्रेपाड़ा बनाम बोनशेत के बीच में ये लड़ाई हम जरूर देख सकते हैं। दर्शकों की तादाद जैसे जैसे मुकाबले आगे बढ़ेंगे बढ़ेगी। बिल्कुल किसी कारणवश ये टूर्नामेंट हर साल की तरह इस साल थोड़ी सी देर से आई। इस बार अच्छी गेंद है, राजू फड़के, बैक टू दी पवेलियन, बड़ा झटका। नक्कीच जयमान नेरे संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट ज्यांचा मी पाहिला, धीरज गवते, दुबई रिटर्न, एक चांगले शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख राहिली आणि पुन्हा एकदा 40+ क्रिकेट संघामध्ये खेळताना ज्यांना आपल्याला पाहायला मिळेल, एक उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली। त्यानंतर परेश मस्कर संघाचा मास्टरमाइंड, विकेट किपर संघनायक, त्यानंतर नारायणदादा मडवी उमरोली यांचं देखील व्यासपीठावरती आगमन आपण पाहता। नरेशदादा मडवी यांचं देखील आपण व्यासपीठावरती आगमन पाहता, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। परंतु मनोहर पाटील एकंदरीत जर पाहिलं हे समीरदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। जाएंगे दोस्तों मैदान में, एक बार फिर से 15 रनों के ऊपर रोक के रखा है सनी चौधरी, क्या बात है, अच्छा मुकाबला खेलते हुए, अच्छी गेंदबाजी अब तक देखने को मिली। अब गेंदें बचेगी 16 और जीतने के लिए 41 की दूरी है। और दुंद्रेपाड़ा टीम के लिए खास तौर पर शुभकामनाएं। प्रवीण भाई चौधरी, नितेश चौधरी हमारे भाया, इनकी ओर से भी शुभकामनाएं आई है, उनका भी तहे दिल से स्वागत है। 16 गेंदें जीतने के लिए 41 की है दूरी। टाइम अलर्ट है एक बार फिर से दुंद्रेपाड़ा टीम के लिए। गेंदबाज सनी तैयार है, स्ट्राइक रेट के ऊपर नया बल्लेबाज आएगा रोशन फड़के। आने वाले 16 गेंदें 41 की दूरी, जीतेगा कौन? ये गेंद आएगी डॉट, कमाल की ये गेंदबाजी है। 15 गेंदें 41 की आवश्यकता। प्रिंस स्पोर्ट्स मोरिया 11 दुंद्रेपाड़ा। यंगस्टर बोनशेत, इनके खिलाफ ये मुकाबला। 14 गेंदें 35 रन, रोशन ऑन स्ट्राइक। सनी की ये गेंद थोड़ी सी तेज थी लेकिन दिशाहीन, लेग स्टिक के बाहर भटक चुके थे ये लाइन। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई समीकरण बदलता है। आने वाली 14 गेंदें 34 की आवश्यकता अभी भी है। मुकाबला अंतिम क्षणों में क्या जाएगा? 14 में चाहिए 34। स्ट्राइक रेट के ऊपर रोशन, जिन्होंने एक छक्का, इस पारी का एकमात्र बड़ा स्ट्रोक जिन्होंने दिखाया है। अगली गेंद सनी तैयार। इस तरीके के हालात हम हमेशा देखते। शायद ये गेंद स्टंप से टकराई थी, स्टंप की लाइट भी ऑन हुई लेकिन बेल्स नहीं गिरी। थोड़ा किस्मत का साथ है यंगस्टर बोनशेत के। 13 गेंदें जीतने के लिए 34 रनों की अभी भी जरूरत है। दुंद्रेपाड़ा टीम से एक बार फिर से गेंदबाज तैयार है सनी चौधरी, अच्छे गेंदबाज है। 13 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 34। जोरदार अपील करी गई, अपीलों में उत्साह देखने को मिला। एक रन मिल जाएगा, दूसरे की कोशिश है, मना करेंगे। सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। एक रन के मदद से रन बने हैं टोटल 23 रन, 56 का टारगेट है। अब जीतने के लिए 12 गेंदें और 33 रनों की आवश्यकता। तर या ठिकाणी आपण टॉसकडे वळतोय। समीरदादा पाटील यांचे शास्त्रीय आदरणीय व्यक्तिमत्व भाऊशेठ साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। अगदी सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। जयहनुमान उमरोली विपक्ष ओम साई स्वर्गीय प्रीतमदादा प्रतिष्ठान चिंचपाडा या दोन संघामध्ये टॉस। चला, पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते आणि टॉस जिंकलाय उमरोली संघ। निर्णय उमरोली संघाने नाणेफेक जिंकल्यापर्यंत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सामना सुरू झाल्यानंतर लगेच मैदानामध्ये उतरावी विनंती, कारण दोन्ही संघाला अगदी बाहेर जायचे। पाणी मैदानामध्ये घेऊन त्वरित जा आणि इथे मात्र टायमर स्टॉप असणार आहे, याकडे लक्ष असू द्या। आणि त्यानंतर मनोहर पाटील पुढील मॅच आपल्या समोर असणार आहे। दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की अगदी रेग्युलर मॅचेस खेळवले जाणार आहेत। त्यानंतर रॉयल उल्वे
विपक्ष प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर ही तिसरी मॅच तुम्हाला पाहायला दुसरी मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर धानसर विपक्ष गावदेवी 12 किंग कोपरोली ही मॅच असणारी आणि अंतिमची मॅच असणारे सी पूलमधील RCC भगतवाडी विपक्ष 20-21 80-85 आई गावदेवी वाकडी ही अंतिमची सामना असणारे याकडे लक्ष असू द्या. आणि सर्व संघनायकांना विनंती इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण उपस्थित राहा, कारण एकंदरीत स्पर्धा जर पाहिली तर सुंदर आयोजन आपण पाहत आहे. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीरदादा पाटील यांच्या नावाने साकार होणारी क्रिकेटची स्पर्धा सामना देखील महत्त्वपूर्ण आपण पाहत आहे. आणि जोपर्यंत कंकेश फडके मैदानामध्ये याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले, एक सिंगल, 5 चेंडूमध्ये 9चं योगदान, त्यानंतर रोशनच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, 4 चेंडूमध्ये 7 धाब्याचं योगदान दिलं आहे. बॅटरला अगदी महत्त्वपूर्ण असणारे मनोज करार, कारण एकंदरीत धावसंख्याबद्दल पाहिली 3 ओव्हरमध्ये 23 झाल्यात. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. राजकीय पटलावरती बबन दादा पाटील माजी सरपंच, बबन कदम साहेब माजी सरपंच नेरे यांचं व्यासपीठावरती आगमन, त्याच समेत सागरभाई मांडवकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बारह में चाहिए 33, 4 मिनट का ड्रिंक्स ब्रेक था, 5 मिनट का समय आपके पास दोस्तों. गेंदबाज है तैयार ऋषिकेश. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. 12 गेंदे जीतने के लिए 33 की आवश्यकता. ऋषि है तैयार. सामने बल्लेबाज होंगे जिन्होंने एक छक्का जरूर दिखाया था, रोशन फड़के. 4 में 7 की पारी है. कंकेश अभी भी मौजूद है. 12 में 33. पहली गेंद बल्ले के बीचों बीच, खिलाड़ी मौजूद, मौका बना, मैदान के बाहर लौटना पड़ेगा रोशन को. अब 11 गेंदे 33 रन. जोडी गाजे गाबा गाबान, हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. अध्यक्ष चषक अध्यक्ष ट्रॉफी आणि सन्माननीय बबनजी कदम साहेब माजी सरपंच आणि क्रिकेटची त्यांना प्रचंड हौस आहे. आणि आज आपण पाहतो अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत. दुबई रिटर्न धीरजबाई गवते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना 40+. दुबईमध्ये जाऊन सुद्धा टेनिस क्रिकेट त्यांनी खेळला आणि ग्रामीणच्या अनेक लाईव्ह व्हिडिओ त्यांच्या मित्रपरिवाराला त्यांनी दाखवलेत आणि नक्कीच आपण त्यांना पाहतोय. चला मॅचकडे मनोरंजन कंटिन्यू. 11 में 33. नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होगा रुपेश फड़के. क्या मुकाबला बनेगा. प्रीत स्पोर्ट्स दुंद्रीपाड़ा उनके खिलाफ यंगस्टर बोनशेत. अच्छी गेंद थी, अंपायर ने साफ मना कर दिया. बड़ी अपील थी, सिंगल आएगा लेग बाइस के रूप में. 1 रन के मदद से पारी आगे बढ़ेगी. रन बनेंगे टोटल स्कोर बोर्ड के ऊपर हम नजर डालेंगे. प्रेम ने हमें जानकारी दी 24 रन बने. अभी भी जीत की बात करेंगे. आने वाली गेंदें बचेगी. यहाँ से 10 गेंदें और जीतने के लिए अभी भी 32 रनों की आवश्यकता. 10 में चाहिए 32. अच्छा मुकाबला, लेकिन थोड़ी सी हावी नजर आती हुई प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 दुंद्रेपाड़ा टीम. गेंदबाज तैयार. कंकेश से उम्मीद है जिस खिलाड़ी का क्या छूटा था मैदान में, वही खिलाड़ी मैदान के अंदर क्या बड़ा स्ट्रोक दिखा पाएगा. 10 गेंदों में 5 छक्के मुकाबला आपका है कंकेश, लेकिन क्या ऐसे हालातों में, इस परिस्थिति में, इस सिचुएशन में क्या अच्छी बल्लेबाजी करी जा सकती है. अगली गेंद स्वीप किया. इस गेंद को कोई खिलाड़ी तैनात नहीं है. तेज आउटफील्ड, रन कैसे भी आए रन चाहिए. 28 रनों की अभी भी जरूरत आने वाली 9 गेंदों के ऊपर. समीर दादा पाटलान. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान. थैंक यू सो मच. 9 गेंदे 28 रनों की अभी भी आवश्यकता. गेंदबाजी के लिए ऋषिकेश एक बार फिर से है तैयार. स्ट्राइक रेट के ऊपर कंकेश फड़के. 18.67 का आस्टिंग रन रेट. ये गेंद आएगी पूरी तरीके से डॉट.
कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को, दबाव बढ़ता हुआ यंगस्टर बोनशेत के ऊपर। अंतिम 8 गेंदे 28 रनों की है आवश्यकता, 8 में 28 रन। यंगस्टर बोनशेत उनके खिलाफ प्री स्पोर्ट्स मोरिया 11 दुंद्रेपाड़ा, 8 में 28। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच सीधा हमारे कमेंट्री बॉक्स में, क्या बात है, बिग सिक्सर। साथ में चाहिए 22 रन। ये गेंद बेशकीमती है दोनों टीम के लिए। गति में मिश्रण, छक्का इस बार पूरी तरीके से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अंतिम गेंदे बचेगी 6 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की आवश्यकता। चलो 19 मिनट में आपने 4 ओवर खत्म किए, थैंक यू सो मच। तर अनिल फडके यांचं इथे आगमन झाले। चॉकलेट बॉय अनिल फडके, माजी डीजे ऑपरेटर, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, वेलकम। तर बघा रोशन बाळा, चिंचपाड्याचे स्टार प्लेयर यांचं इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि बाळा रोशनला विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यायचे, अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। 6 में चाहिए 22। सौरव खारोटकर, रुपेश फड़के ऑन स्ट्राइक, 6 में 22 चाहिए। अच्छा मुकाबला है धुंद्रेपाड़ा और बोनशेत के बीच में। पहली गेंद बल्ले का किनारा, खिलाड़ी पीछे मौजूद, रन आएगा यहां से केवल सिंगल, एक से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली 5 गेंदे 21 रन चाहिए जीत के लिए। अच्छा मुकाबला है, अच्छी लड़ाई है, अच्छी गेंदबाजी भी अब तक, अच्छी बल्लेबाजी भी मौका भी मिला कंकेश को। कंकेश ने एक छक्का पिछले ओवर में जरूर लगाया था, अंतिम गेंद के ऊपर ऋषि का कमबैक था, लेकिन 5 गेंदों में 21 क्या बन पाएंगे। अंतिम क्षणों में अंतिम गेंद के ऊपर क्या मुकाबला चला जाएगा। अच्छी लड़ाई है, अच्छा मुकाबला है, अच्छा क्रिकेट दोनों टीमें दिखा रही है, लेकिन 5 में 21 क्या चेस होंगे या फिर बचाए जाएंगे। अगली गेंद छोटी गेंद, खोटी गेंद थी है, खरा स्ट्रोक निकला सीमा रेखा के बाहर। अब 4 गेंदे 15 की है जरूरत। चार गेंदे जीतने के लिए 15 की है जरूरत। दबाव सौरव के ऊपर है, कंकेश को मिला हुआ जीवनदान अंतिम क्षणों में दर्द दे रहा है, दिल दुखा रहा है धुंद्रेपाड़ा टीम के। गति में मिश्रण, अंपायर को शक के निगाह से देखा, वाइड गेंद आएगी। क्या बात है, मुकाबला फिर से बन चुका है। 4 गेंदे जीतने के लिए 14 की जरूरत है। फील्डिंग टीम रिव्यू, यस। वाइड बॉल, रिव्यू लॉस्ट, फील्डिंग टीम। 4 गेंदे जीतने के लिए अभी भी जरूरत है 14 की आवश्यकता। क्या मुकाबला बनेगा। कंकेश फड़के ने आग लगा दी है इस मुकाबले में।
सौरभ तैयार, एक बार फिर से 4-14। एक और अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, क्या बात है, मुकाबला बन चुका है, मुकाबला बना दिया है कंकेश फड़के यू ब्यूटी। 3 गेंदे 8 की है जरूरत। कंकेश बोनशेत या फिर धुंधरेपाड़ा, क्या मुकाबला बना है आज की रात की ये सुहाने सफर की शुरुआत। अच्छी गेंद, थोड़ी सी स्किड कर गई गेंद, समझ नहीं आई कंकेश को। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हम जरूर देख सकते हैं। अंतिम 2 गेंदे जीतने के लिए 8 रन की कंपलसरी जरूरत है। बड़ा स्ट्रोक हर हाल में चाहिए, इस गेंद के ऊपर रन हर हाल में चाहिए यंगस्टर बोनशेत को। क्या कमाल का मुकाबला बना है दोस्तों। 2 गेंदे 8 की आवश्यकता। सौरभ खारुटकर या फिर उनके खिलाफ कंकेश फड़के 2-8। मिस टाइमिंग है, खिलाड़ी मौजूद है, क्या छूटा है सत्या, ये क्या कर दिया आपने सत्या, ये झूठा खेल खेल गए आप। अब 1 में 6 बन सकते, कंपलसरी ये 6 से 1 गेंद 6 रन की आवश्यकता, कंपलसरी चेस। 2 कैचेस छूटे, इससे दिल दुखेगा, इससे दर्द होगा धुंधरेपाड़ा टीम को। अंतिम गेंद के ऊपर दबाव में रहेंगे सौरभ खारुटकर। 50 रन बन चुके, 3 विकेट के नुकसान के ऊपर 1 में 6। कब्रिस्तान जैसा सन्नाटा है दोनों खेमे में, कोई भी जीते में फर्क नहीं पड़ता। इंटरटेनमेंट हम चाहते, दिल धड़काने वाली ये लड़ाई। 1 गेंद 6 की आवश्यकता। चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों, जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में जारी रखना है। 1 गेंद 6 की जरूरत। 12वें खिलाड़ी है धुंधरेपाड़ा टीम के, यदि डॉट गेंद आएंगे तो 500 का इनाम है। क्या बात है, मैदान के बाहर से हौसला अफजाई। 1 गेंद 6 रन धुंधरेपाड़ा या फिर बोनशेत टीम। 1 गेंद 6 की आवश्यकता। बहुत समय लिया जा रहा है दोस्तों, ये अच्छी बात नहीं है क्रिकेट के लिए। हम जानते हैं मुकाबला आपके लिए बेशकीमती है। 1 गेंद 6 की आवश्यकता है। कंकेश फड़के जिसको 2 जीवनदान मिले हैं, कैचेस विन द मैचेस जैसे कहा जाता है, सिर्फ तालियों की आवाज आनी चाहिए दोस्तों। 1-6 गेंद आएगी, डॉट। 500 के इनाम है 12वें खिलाड़ी के माध्यम से, और मुकाबला जीता यहां से प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 धुंधरेपाड़ा। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम